गुड मॉर्निंग, शुभप्रभात. आपण आपल्या गुलछडीला घेऊन आज चाललो आहे मुंबईला. खास काही पर्सनल कामासाठी आज हे गुलछडीला घेऊन मुंबईला जाणार आहे. तर चला आता पुढं. A few minutes later. ऑनलाईन दादा आपलं नाही ऑफलाईन आहे. मुंबईला जाताना खालुंबरेच्या पुढे गेल्यावरती आपल्याला हा एक CNG पंप मिळेल. ज्या CNG पंपापाशी ऑफलाईन आहे, परंतु बऱ्यापैकी चांगला प्रेशर आहे. व्हिजिट लावला पाहिजे. आज आपण चाललो आहे मुंबईला हायकोर्टामध्ये. आता आपण आपटीवरून चाकणवरून आता एक खालुंबरेपर्यंत आपण आलोय. आता इथं CNG भरला आहे. CNG भरून आता आपण CNG भरून जस्ट आपण आता इथून निघालोय. आता इथून डायरेक्ट उर्से आणि उर्सेवरून एक्सप्रेस हायवे ना गोईंग टू मुंबई. हे असंच काही ना काही कामानिमित्त आपण असंच प्रवास करत राहणार आणि ह्या आपल्या प्रवासाच्या आठवणी आपण जतन करून ठेवणार. निसर्गरम्य असा परिसर. पुणे मुंबई एक्सप्रेसवे. ट्रॅफिक रस्ता आहे. किस्ती भोंगा फाईट. खरंच महाराष्ट्राचं निसर्ग सौंदर्य अनमोल आणि देखणं आहे. हे या बाबतीत कोणाचं काही दुमत असण्याची शक्यताच नाही. एक नंबर, खरंच खूप छान रस्ता.
जसा रस्ता जसा छान आहे तसा टोल पण छान आहे, त्या बाबतीत काही वाद नाही. A few minutes later. भल्या मोठ्या बिल्डिंगी, अरे बिल्डिंगी, भल्या मोठ्या बिल्डिंगी, मुंबईच्या भल्या मोठ्या बिल्डिंगी. भलं मोठे डोंगर, त्या बाजूला डोंगर, त्या बाजूला घर. आपण आलो आहे आत्ता मुंबईतील गेटवे ऑफ इंडिया आणि ताज हॉटेल पाशी. तर आपल्या पाठीमागे दिसत असेल तुम्हाला आत्ता हे ताज हॉटेल आणि गेटवे ऑफ इंडिया. इथं मुळात पार्किंगला जागा नाही, आणि जर पार्किंग करायची असेल तर 100 रुपये प्रति तासाप्रमाणे पार्किंग आहे. हे समोर आहे गेटवे ऑफ इंडिया आणि आपण पाहू शकता इथं असणारी ही गर्दी. आता असं पावसाचं वातावरण झालं, हळूहळू हळूहळू बहुतेक पाऊस येईल. छान असं मस्त वातावरण झालं. भंगा बाईक गेटवे ऑफ इंडिया आणि आम्ही खातोय पोंग्या. महाराष्ट्रात निसर्ग सौंदर्य अतोनात आहे. फक्त ते इकडे तिकडे बोंबलत फिरून का व्हायना, पण त्याचा लाभ घ्या आणि प्रवास करा, फिरा. गेटवे ऑफ इंडिया. का स्वामी विवेकानंद यांचं हे स्मारक आणि हे गेटवे ऑफ इंडिया. समोरच ताज हॉटेल. आजही ताज हॉटेलचं नाव ऐकलं की 26/11 शेजारीत आहे असं गेटवे ऑफ इंडिया. आज खूप वर्षानंतर ना गेटवे ऑफ इंडियाला येणं झालं. काही पर्सनल कामानिमित्त मुंबईला आलतो, त्याच कामात वेळात वेळ काढून आज गेटवे ऑफ इंडिया इथं आलोय. मुंबई सपनों की नगरी असं ही मुंबई, आणि या मुंबईत आज येणं झालं कामानिमित्त. त्यामुळे हे निसर्ग सौंदर्य पाहण्याचा योग आला. की बारिश
गेटवे ऑफ इंडियावरती आपलं आगमन आहे आणि आज आपलं स्वागत करतो हे जे निसर्ग आहे हे अरे वा, छत्रपती श्री शिवाजी महाराज की जय. छत्रपती श्री शिवाजी महाराजांचा पुतळा त्याच ऑपोजिट साईडला बरोबर गेटवे ऑफ इंडिया. A few minutes later. आल्यावरती जर आपल्याला सीएनजी भरायचं असेल तर क्लासबा म्हणून एक आहे तिथे सीएनजी पंप आहे आणि प्रेशर तर आहे ऑफलाईन पंप आहे पण चांगल्यापैकी प्रेशर आहे. A few minutes later.